इंग्रजीमध्ये लाईफ असं म्हणतात, मराठीत जीवन असं म्हणतात, मराठीत त्याला एक शब्द सुद्धा आहे, आयुष्य. काय आयुष्य? स्वामी विवेकानंद म्हणतात की आयुष्याची व्याख्या करत असताना जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास आहे त्याला म्हणतात माणसाचं आयुष्य. म्हणजे आयुष्य जगत असताना कुणी गाणं म्हणत जगतं, कुणी कणत जगतं, कुणी रडत जगतं, कुणी आनंदात जगतं. पण जगायचं कसं आहे हे तुमच्या आमच्या हातामध्ये असतं, दुसऱ्याच्या हातामध्ये आहे. तुम्ही जगायचं कसं हे तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्ही लढायचं कसं हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही रडायचं की लढायचं आयुष्य जगताय तुमच्याच हातामध्ये आहे. कारण कवी मंगेश पडगावकर आयुष्याविषयी सांगताना म्हणतात की या जन्मावरती, या जगण्यावरती शतदा प्रेम करावे. आपल्याला आपल्या जगण्यावरती, आपल्या जन्मावरती जर प्रेम करता आलं तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम झालं. पण प्रेम नावाचा अडीच अक्षरी शब्द कधीच पूर्ण होत नाही. ज्या नात्यामध्ये अपेक्षा असतात, नात्यामध्ये दुःख काय येतं हे पहिल्यांदा आम्ही समजून घेतलं पाहिजे. अनेक नाते असतात, गोष्टी असतात, अष्टष्ट असतात, पाहुणे असतात, मित्र परिवार असतो, पण याच्यामध्ये दुःख नेहमी काय येतं, याच्यामध्ये अविश्वास निर्माण का होतो? सगळ्यात मोठं याचं कारण आहे गैरसमज. सगळ्यात मोठ्या रोगाचं आपण निवारण करू शकतो, परंतु गैरसमज नावाच्या रोगाचं निवारण करणारं औषध या जगामध्ये अजूनही आढळलं नाहीये. गैरसमज नावाच्या रोगाचं निवारण करायचं असेल तर नात्यांमधला विश्वास आपल्याला जपला पाहिजे. नात्यामधला विश्वास ज्या दिवशी निघून जातो त्या दिवशी नातं सुद्धा मृत्यू पावतं. आणि शरीरातला श्वास ज्या दिवशी निघून जातो त्या शरीर सुद्धा मृत्यू पावतं. मग शरीरात श्वास असेपर्यंत या देहाला जपा. हा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. काय? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा पांडुरंगाच्या चरणी दृढ भाव तुम्हा आम्हाला उर्वरित 1 तासामध्ये निश्चिंत करायचं आहे, चिंतन करायचं आहे, श्रवण करायचंय. आणि आदरा पिता तयाचे एक चरण म्हटलं की तुम्ही 4थं चरण मला सांगायचं. आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. पुढं चौथं तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. तुकोबरायांना सेवा कोणाची करायची की अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हटले? आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. तुकोबरायांना त्यांची सेवा करायची जी माणसं आपल्या हितासाठी जागृत असतात, स्वतःचं हित साधतात, साधतात समाजाचंही हित साधतात. आणि मग ज्या माता पित्यांना धन्यता प्राप्त होते अशा माता पित्यांची सेवा करण्याची संधी जगद्गुरु तुकोबराय. तुका म्हणे माझं त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अभंगाच्या दुसरं चरण पाहिलं तर कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अरे मग कोणत्या माता पित्याला धन्यता प्राप्त होणार आहे? कोणत्या माता पित्याला धन्यता प्राप्त होणार आहे? तर ज्या माता पित्याच्या घरात काय कन्या आणि पुत्र कसे सात्विक आहेत आणि त्यांचा हेवा, त्यांचा आनंद साक्षात परमात्मा पांडुरंगाला वाटतो. अशाच मुलाबाळांची, अशाच कुळाची आणि अशाच माता पित्याची सेवा करण्याची संधी कुळ कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मग घरच्यांची सेवा. ज्या कुळात चांगली पोरे, चांगल्या पोरी, ज्या कुळामध्ये पोरं पोरी घराचा उद्धार करतायत आणि ज्या कुळामध्ये उद्धार करत असताना माता पित्यांची सेवा करतायत अशा कुटुंबाची सेवा करण्याची संधी जगद्गुरु तुकोबराय मागतायत. अभंगाच्या 3ऱ्या चरणाकडे पाहिलं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मग घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय अजून काय म्हणतात की मला सेवा करायची, पण कोणाची सेवा करायची? गीता भागवत करीती श्रवण. ज्या घरामध्ये गीता भागवत यांचं श्रवण चिंतन केलं जातं त्यांची सेवा करण्याची संधी मला तुकोबराय मागतायत. त्यानंतर तुका म्हणे म्हणजे घडोत्यांची सेवा. मग तुकोबराय अभंगाच्या 3 चरणामध्ये तुम्ही फक्त एवढं सांगताय आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जे कुटुंब, जी माणसं स्वतःच्या हितासाठी जागृत असतात, समाजाच्या हितासाठी जागृत असतात त्यांची सेवा करण्याची संधी जगद्गुरु तुकोबराय मागतात. परंतु अशा माता पित्यांना धन्यता प्राप्त करण्यासाठी संस्कार या मनुष्यरूपी जीवनावरती होत असतात. पण आम्ही संस्कार पाहतो किती? ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये बाळ असतं तर आई जे पाहते, बोलते, ऐकते, जे विचार करते तेच संस्कार बाळावरती सुद्धा होत असतात. तो पहिला संस्कार गर्भ संस्कार. दुसरा संस्कार प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये होतो. तो संस्कार कोणता असेल तर तो संस्कार आहे विवाह संस्कार. शुभमंगल सावधान हा संस्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतोच. आणि 3रा संस्कार पाहण्यासाठी आम्ही जिवंत थांबत नाही. तो संस्कार राम राम सत्य हे मालतो त्यामध्ये मस्त आहे. तो संस्कार. हे झाले 3 संस्कार. ते झाले 3. 16तनं 3 गेले. किती झाले बाळा? 16तनं 3 गेले
13 इंग्लिश मीडियमला का मराठी मीडियमला आहे? मराठीला आहे का? बरं चांगले. 16तून 3 गेले, राहिले 13. जे उरतात 13 तो आपला 13वा. जे उरतात 13 तो आपला 13वा. 13वा कसा करतात? मनुष्य गेल्यानंतर मनुष्याला ज्या वेळेस स्मशानात नेलं जातं, स्मशानात नेल्यानंतर त्या ठिकाणी आपण मनुष्याच्या अस्थी घेऊन एक जीवखडा नावाची पद्धत आहे. अस्थी तर आपण विलीन करतोच नदीमध्ये, पण जीवखडा आपण आपल्या घरामध्ये नेतो का नाही? आणि तो 13 दिवस जीवखडा काय करतो? आपण घरामध्ये ज्योतीच्या स्वरूपाने एक ज्योत पेटवतो आणि ज्योतीच्या स्वरूपाने जीवखडा आणि ज्योत त्या ठिकाणी ठेवतो. आत्मा शरीरातून निघून गेला तरी 13 दिवस तो आत्मा आपल्या घरामध्ये असतो. काय असतो? घरामध्ये असतो. ज्यावेळेस आपण 13व्या दिवशी 13वा साजरा करतो त्यावेळेस तो आत्मा त्या ठिकाणी 16 दिवसानंतर 13व्या दिवसानंतर ते 16 दिवसानंतर आत्मा त्या घरातून निघून जायला लागतो. कुठं? परमात्मा पांडुरंगाच्या दिशेनं. पण नियम रेड्यावरती आला असतो बसून आणि या माणसं सांगितलं असतं तुझ्याकडे काय जास्त वेळ नाही. ज्योते भाग्यवंत होते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या दारात त्यांच्या घरासमोर आज भजन पूजन होत आहे. खरं तर प्रथम पुण्यस्मरण म्हणजे नक्की काय आहे की प्रथम पुण्यस्मरणाचा अर्थच असा होतो. प्रथम म्हणजे पहिल्यांदा पुण्य म्हणजे काय? भजन पूजन याच्या माध्यमातून. तसेच आपण पहिल्यांदा मासिक महिन्याला जे जेवण घालतो त्याच्या माध्यमातून जे अन्नदान करतो. आज जे आपण अन्नदान करणार आहोत, श्रवणदान करणार आहोत, सेवा दान करणार आहोत, याच्या माध्यमातून आपण परमात्मा पांडुरंगाला प्रार्थना करणार आहोत की परमात्मा पांडुरंगा आज तुझ्या दरबारामध्ये आम्ही ज्यांच्यावरती प्रेम करतो तो आत्मा आलेला आहे. आज खऱ्या अर्थानं एक वर्षपूर्ती होत आहे. वर्षपूर्ती म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध आहे. वर्षपूर्ती म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध आहे. मग वर्ष श्राद्ध 10वा 13वा या संकल्पना आम्हाला कधी समजलेला नाहीये, परंतु त्या संकल्पना समजावण्याचा उद्देश या ठिकाणी मी संक्षिप्त रूपाने तुम्हाला सांगणार आहे. खरं तर पहिल्यांदा एक गोष्ट नमूद करतो की प्रथम पुण्यस्मरण हे कीर्तन तेवढ्या बावल्या विनोदाचं कीर्तन नसतं, तर प्रासंगिक कीर्तन असतं. त्या आत्म्याला शांती प्राप्त करण्यासाठी परमात्मा पांडुरंगाला प्रार्थना करण्याचं कीर्तन असतं. नाहीतर उगाच टिंचाक टिचाक टिंचाक टिचाक हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर 10वा हा विधी आहे, 13वा हे शास्त्र आहे. 10वा बदलता येतो पण 13वा बदलता येत नाही. 13वा 13व्या दिवशीच करावा लागतो, पण 13वा शास्त्र असतं. हे जर आजच्या पिढीला कळलं नाही तर मला वाटतंय पुढच्या आजची पिढी आपलं सगळ्यांचं काय 10वं 13वं वर्षाचं काय करणार नाही. थोडंसं संक्षिप्त रूपाने सांगतो की 10वा काय 13वा काय, वर्ष श्राद्ध का सादर करायचं, प्रथम पुण्यस्मरण का करायचं, संक्षिप्त रूपाने 10 मिनिटांमध्ये सांगतो. सर्वांनी हृदयाचे कप्पे उघडे ठेवून ऐका. आपल्याला ही माहिती कोणी सांगणार नाही. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपलं हित कशामध्ये आहे तर आपली माणसं स्वतःच हित कशामध्ये शोधतात. विचार करा. गाडी बंगला पैसा अडका संपत्ती याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हित शोधत असतो. माझं ते चकुल, माझं ते पपुड, माझं ते सोनं, दुसऱ्याच महाराजांनी सांगितलं महाराज. म्हणजे ही रिअल फॅक्ट आहे, वास्तविकता आहे. माझं ते चकुलं, माझं ते सोनलं, माझं ते पपुड, दुसऱ्याचं कार्ट. मग आपलं हित साधताना आपण समाजाचं हित कोणतं साधतो? तुकोबराय सांगतात की अरे स्वतःचं हित साधता साधता ज्या माणसाला समाजाचं हित साधतं त्या माणसाची नोंद साक्षात इतिहास घेत असतो. आज या कोकरे परिवाराचं हित साधता साधता या कोकरे परिवारानं मला खऱ्या अर्थानं फोन करून या ठिकाणी आज हेतुरूपी सेवेची संधी दिली. त्या कोकरे परिवाराचं जर हित आम्ही पाहिलं तर घरात कोण रडतंय, कोण खोटं खोटं रडतंय, कोण खरं खरं रडतंय. कोणी मला पाणी दिलं नव्हतं कधी, कोणी जेवणात ताट दिलं नव्हतं, पण मी गेल्यानंतर आता काय करू या असं करते. पण कधी जेवणाचं ताट माहिती ताट दिलं नाही आणि मुद्दाम रडतंय. ती सगळं बघत असतो आत्मा, सगळं बघतो आणि म्हणतो ही दुनिया किसी की नाही. खाली हात आहे ते खाली हात जाएंगे, क्या लेकर आए ते क्या लेकर जाएंगे. तेव्हा त्याला कळतं या जीवनात कोण कोणाचं नाहीये. आणि मग आत्मा निघून जातो. निघून गेल्यानंतर त्या आत्म्याला 13व्या दिवशी नंतर आत्मा जेव्हा त्या घरातून निघून जातो, निघून गेल्यानंतर तो प्रयाण करत असताना, तो स्वर्गाच्या दिशेने जात असताना, न्याय दरबारामध्ये जात असताना त्या आत्म्याला किती दिवस लागतात? वैतरणा नदीपर्यंत पोहोचायला आत्म्याला लागतात 48 दिवस. आणि वैतरणा नावाच्या नदीवरती कामधेनू नावाची गाय असते. ती गाय म्हणते की आयुष्यात तू गायीला कधी अन्नदान केलंय का? आयुष्यात कधी तू गोदान केलंय का? जर गोदान केलं असेल, अन्नदान केलं असेल, गायीची सेवा केली असेल
तर ती वैतरणा नावाची नदी काय करते, त्याला ते कामधेनू नावाची गायी त्याला त्या ठिकाणी अडवते आणि नदी पार करण्यासाठी मदत करते. पण उत्तर नाही आलं, तू गायीची आणि आईची सेवा केली का, उत्तर येस आलं तर त्याला पुढे जाऊन देते, उत्तर नो आलं तर त्याला तिथं अडवून ठेवते. काय करते, अडवून ठेवते. म्हणून आयुष्यात गायीची आणि आईची सेवा करायला मात्र विसरू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर आज जर दादांच्या जाण्यानंतर मगाशीच सांगितलं की त्याच्या दारात जर भगवंताचं नामस्मरण होत असेल, जिथे कीर्तनाची जागा तिथे देव असे उभा, साक्षात कीर्तनाच्या जागेवरती देव सुद्धा उभा असेल तर त्यांना परमात्मा पांडुरंगाच्या चरणापाशी जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल मात्र आपण निश्चिंत असावं. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय की प्रथम त्या माणसाच्या आत्म्याला शांती प्राप्त करण्यासाठी भजन कीर्तन याच्या माध्यमातून त्या माणसाचं स्मरण, त्या माणसाच्या आठवणी, त्या कुटुंबातील व्यक्तींनी वर्षभर केलेलं पुण्य, कोकरे परिवाराने वर्षभर केलेलं पुण्य कार्य, मी काय म्हणतो नीट ऐका, कोकरे परिवाराने वर्षभर केलेलं पुण्य कार्य आणि नारायण दादांचं जेवढं आयुष्य नारायण दादा जगले त्यांनी स्वतःच्या आयुष्यात केलेलं पुण्य कार्य, या सर्वांची गोळाबेरीज आज त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी दादांना नक्की देवाच्या दरबारामध्ये जागा द्यायची का इतर कोणत्या ठिकाणी जागा द्यायची हे निश्चित केलं तर तो सोहळा म्हणजे आजचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा. विठ्ठल झाले किती 61, किती 61 आणि 61 दिवसानंतर मग त्याला त्या यमाच्या दरबारात पोहोचायला लागतात 39 दिवस. किती 39, 61 अधिक 39 झाले किती 100 दिवसानंतर त्याचं चार्जशीट तयार केलं जातं यमाच्या दरबारात. चार्जशीट जसं आपण इथं या ठिकाणी एखादा गुन्हा केला तर पोलीस स्टेशनला चार्जशीट करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते. किती 90 दिवसांची म्हणजे 3 महिन्यांची मुदत. 3 महिन्यांच्या आत 90 दिवसांच्या आत पोलीस स्टेशनला केलेल्या गुन्ह्याचं चार्जशीट तयार करायचं आणि ते कोर्टामध्ये पाठवायचं. तसं त्या 100व्या दिवशी जेव्हा तो यमाच्या दरबारात आत्मा जातो, यमाच्या दरबारात आत्मा गेल्यानंतर त्याचं चार्जशीट तयार करायला 265 दिवस लागतात. किती माझं 265 दिवस लागतात. 265 अधिक 100 झाले किती 365. 365 दिवसांचं 1 वर्ष. किती 1 वर्ष आणि ते 1 वर्ष म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल.